विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण जे पोलीस भरती आणि सरळ सेवेची विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी चालू घडामोडी वन लाइनर टॉपिक म्हणजे याची व्हिडिओ सिरीज आपण सुरू करतोय. आणि तसेच जी के महासंग्रामची सुद्धा रिव्हिजन सिरीज म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे जे काही वन लाइनर जी केचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा सिरीज आपण लवकरच सुरू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आजचा टॉपिक आपल्याला दिसतोय चालू घडामोडी वन लाइनर. आजचा भाग 1 आहे. पोलीस भरती, सरळ सेवा आणि इतर सर्व परीक्षांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. याची तुम्हाला जर PDF लागत असेल तर मी माझा मोबाईल नंबर देतो. ही PDF तुम्हाला ॲपला अवेलेबल आहे. मी तुम्हाला ॲपची लिंक टाकतो आणि तुम्ही हे PDF तिथून डाउनलोड करून घ्यायची. चला तर मित्रांनो, चला आजचा वन लाइनर मधला पहिला टॉपिक आहे. बघा, लक्षात घ्या, वन लाइनवर आपल्याला पोलीस भरती असो की सरळ सेवा असो, वन लाइनर टॉपिकवर प्रश्न असतातच असतात. आणि आता महत्त्वाचा पहिला एक वन लाइनरचा टॉपिक दिसतो. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी मे 2025 मध्ये शपथ घेतली. जेव्हाही भारताचे सरन्यायाधीश कोणी निवडून येतात, नियुक्त केले जातात, त्यांची नियुक्ती होते, तेव्हा त्यावर 100% प्रश्न असतो. एक तर काय विचारलं जाईल, त्यांनी शपथ कधी घेतली किंवा कोणता क्रमांक आहे त्यांचा. तर लक्षात घ्या, भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश आहे, लक्षात असू द्या. कितवे? 52वे सरन्यायाधीश आहे, लक्षात असू द्या. मग न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे दुसरे दलित व्यक्ती ठरले. म्हणजे इथं सुद्धा तुमचा प्रश्न तयार होऊ शकतो, इथे सुद्धा तुमचा प्रश्न तयार होऊ शकतो. ते विचारतील, न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश होणारे कितवे दलित व्यक्ती आहे, तर दुसरे, लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांनी मे 2025 मध्ये शपथ घेतली, हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि ते 52वे सरन्यायाधीश आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. ओके, आता बघा, आपल्याला बघायचं त्यानंतर भारताचे पहिले सरन्यायाधीश. मग आता हा स्टॅटिकचा पार्ट झाला. बरेचदा काय होतं ना, आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या संस्थेची जर एखादी व्यक्ती नियुक्त झाली असेल, मग त्याचं स्टॅटिक सुद्धा विचारलं जातं. आणि हा वाला प्रश्न सरळ सेवेला 8 ते 10 वेळा आत्तापर्यंत, म्हणजे 2010 पासनं ते 25 पर्यंत ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा झाल्यात ना, त्यामध्ये हा प्रश्न 10 ते 15 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. म्हणून मी इथं काय करतो, आर. ठीक आहे, जे रिपीट झालेले प्रश्न आहेत त्याला हे स्टॅटिकचे प्रश्न आहेत. ठीक आहे, आता ह्या डायनेमिकचा भाग आहे. ओके, पहिले सरन्यायाधीश कोण होते? हरिलाल कानिया. मग आता पुढचं जर बघितलं, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, तर ही 26 जानेवारी 1950 ला झाली. आता काही पुस्तकामध्ये तुम्हाला 28 जानेवारी दिसत असेल, तर 28 जानेवारीला काय झालं, याचं कामकाज सुरू झालं. 28 जानेवारीला काय झालं, याचं कामकाज सुरू झालं. 28 जानेवारीला कामकाज सुरू झालं, स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मग आता भारताचे सरन्यायाधीश नियुक्तची जी कलम कोणती आहे, कोणत्या कलमांतर्गत? मग आता स्टॅटिकचा पार्ट झाला. म्हणजे तुम्हाला बघा, प्रत्येक स्टेटमेंटला तुम्हाला प्रत्येक एक प्रश्न आयोग विचारला जाऊ शकतो. ते विचारतील संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्तीची तरतूद देण्यात आलेली, असा प्रश्न विचारला तर ही कलम 124 ची उपकलम 2 तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता आपण टॉपिक बघत होतो सरन्यायाधीश भूषण गवई यांचा. प्रश्न विचारताना अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा पुन्हा वन लाइनर बघा, सर्वोच्च न्यायालयाची राज्यघटनेत भाग 5 मध्ये तरतूद आहे. आपल्या याच्यामध्ये जे काही भाग आहे राज्यघटनेमध्ये, तर सर्वोच्च न्यायालयाची तरतूद जी आहे ही भाग 5 मध्ये. हा सुद्धा रिपीटेड प्रश्न आहे, खूपदा रिपीट झालेला आहे. मग सरन्यायाधीशांना शपथ कोण देते, तर लक्षात असू द्या, राष्ट्रपती सरन्यायाधीशांना शपथ देते. तर त्याच्यानंतरचा पॉईंट जर आपण बघितला, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या न्यायाधीशांची संख्या सरन्यायाधीशासह 34 आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट जे आपलं सर्वोच्च न्यायालय, याच्यामध्ये सर्व टोटल 34 न्यायाधीश आहे. त्याच्यामध्ये 33 न्यायाधीश प्लस एक सरन्यायाधीश, टोटल किती आहे, तर 34 न्यायाधीश आहे सरन्यायाधीशासह. पण तुम्हाला जर एकूण संख्या विचारली 34, सरन्यायाधीश 1, 33 न्यायाधीश, हे तुम्हाला इथं लक्षात असलं पाहिजे. आता पुढचं भारताचे राष्ट्रपती. आता स्टार पॉईंट करून याच्यावर प्रश्न विचारलाय. भारताचे राष्ट्रपती कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. बघा, आपण काय करतोय, करंट अफेअरच्या वन लाइनर सोबत आपण त्याचं स्टॅटिक सुद्धा घेतोय. म्हणजे तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. म्हणजे करंट अफेअर कसं असतं, याच्यामध्ये तुमची हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी सगळं कव्हर होऊन जातं. ठीक आहे, चला. 143 कलम काय सांगते, भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात, असं म्हटलेलं आहे. सल्ला मागू शकतात. मग व्ही रामास्वामी, आता हा एक स्टार पॉईंट करून ठेवा, एकदम स्टार पॉईंट करून ठेवा.
व्ही रामास्वामी हे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले असे न्यायाधीश होते ज्यांच्या विरुद्ध महाभियोगाचा काय प्रस्ताव पारित करण्यात आला, प्रस्ताव सुरू करण्यात आला, महाभियोग. लक्षात असू द्या, महाभियोग. यांचं नाव तुम्हाला लक्षातच पाहिजे, व्ही रामास्वामी, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. जानेवारी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे 48वें मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतली. लक्षात असू द्या, आलोक आराधे. आता हे आपलं मुंबई उच्च न्यायालय, आपलं हायकोर्ट. पहिले आपण सुप्रीम कोर्ट बघितलं, आता आपण हायकोर्ट बघतोय. बघा लक्षात घ्या, 48 हा क्रमांक माहित पाहिजे. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन तुमचा इथं बनेल की 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? आलोक आराधे. इथेही तुमचा प्रश्न बनला. म्हणजे मी काय करतो, तुम्हाला नेमकं कुठं प्रश्न बनणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय, वाचन भरपूर करतात पण नेमका आयोग प्रश्न कुठं विचारणार ना हे कळत नाही. काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक जो ऑनलाईनर आहे कुठे आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला मी सांगतो. मग आता बरेचदा तुम्हाला असे प्रश्न विचारतील की जे आता 48वें मुख्य न्यायाधीश आहे आलोक आराधे, ठीक आहे. तर आलोक आराधेंनी कोणत्या उच्च न्यायालयात काम केलं तर लक्षात असू द्या, मध्य प्रदेश उच्च न्यायालय, जम्मू काश्मीर उच्च न्यायालय, कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून यांनी काय केलेलं आहे, आलोक आराधे यांनी काम केलेलं आहे. म्हणजे मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक 4 ऑप्शन मध्ये येतील किंवा यापैकी कुठल्या न्यायालयामध्ये त्यांनी काम केलेलं नाही असं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता बघा, न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक जर बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फक्त न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. आणि तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये फक्त मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जर बघितली तर 14 ऑगस्ट 1962 याची मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मला आता एक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाका की आपले जे मुंबई उच्च न्यायालय आहे, या मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहे आणि ते कुठे कुठे आहे हे तुम्ही प्लीज मला एक उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका, ठीक आहे. तसं मी अधिकार क्षेत्र, मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमन व दीव हे अधिकार क्षेत्र आहे, हे लक्षात तुम्हाला असणं गरजेचं आहे. चला मग आता आपण पुढचं बघूया. आता मी इथं खंडपीठ दिलेलीच आहे, नागपूर, औरंगाबाद, म्हणजे आता नाव तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर झालं, पणजी, आणि आता इथं नवीन झालंय कोल्हापूर. लक्षात असू द्या, कोल्हापूर हे लक्षात असू द्या. मग आता मुंबई उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश हे MC शागला. हे IMP करा, हा क्वेश्चन रिपीटेड झालाय, बरेचदा रिपीट झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहे, न्यायमूर्ती MC शागला, हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने 23 सप्टेंबर हा दिवस आयुर्वेदिक दिन म्हणून, बरेचदा आपल्याला दिनविशेषवर प्रश्न असतात, दिनविशेषवर प्रश्न आपल्याला बरेचदा विचारलं जातं की दिनविशेष संदर्भातले प्रश्न तुम्हाला फार महत्त्वाचे असतात. 1 किंवा 2 प्रश्न दिनविशेषवर दिसतो आणि केंद्र सरकारने नवीन एखादा दिवस जर सुरू केला असेल तर त्यावर तर 100% प्रश्न विचारतो. बघा लक्षात घ्या, 23 सप्टेंबर कुठला रे दिन, आयुर्वेदिक दिन. लक्षात असू द्या, तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघताना डोक्यात रिमाइंड करत जा, 23 सप्टेंबर आयुर्वेदिक दिन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसभेने 19 मे हा दिवस जागतिक न्याय खेळ दिवस म्हणून घोषित केलेले आहे. 19 मे जागतिक न्याय खेळ दिवस तुम्हाला लक्षात असणं पाहिजे, जागतिक न्याय खेळ दिन, ठीक आहे. चला, संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, लक्षात असू द्या. कोणते, 2026. कोणी केले तर संयुक्त राष्ट्र महासभेने केले, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, पुढचं बघा, महत्वाचं आहे, एक स्टार पॉइंट करून ठेवा इथे, ठीक आहे. 3 ऑक्टोबर रोजी राज्यभरात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार असून 3 ते 9 ऑक्टोबर, लक्षात असू द्या, 3 ते 9 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला बरेचदा 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान कोणता सप्ताह साजरा करण्यात आहे असं विचारलं जाऊ शकतं, तर त्याचं उत्तर आहे अभिजात मराठी भाषा दिवस. मला अभिजात भाषा आता किती आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुम्हाला माहित आहे मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या आता अभिजात भाषांची संख्या किती झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. त्यानंतर 27 जून हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे.
आंतरराष्ट्रीय कर्णाबद्दल अंधत्व दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय कर्णाबद्दल अंधत्व दिवस साजरा करण्यात येणार आहे किंवा घोषित केला जाणार आहे 27 जून. पुढचं बघा, 12 मे ते 18 मे हा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. ठीक आहे, बघा लक्षात काय म्हणलंय मी, बघा लक्षात घ्या, जागतिक रस्ता सुरक्षा दिवस काय म्हणलंय, 12 मे ते 18 मे जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह. लक्षात असू द्या, तुम्हाला विचारतील जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो, 12 मे ते 18 मे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. तसंच जर पाहिलं तर लक्षात घ्या, 2025 हे वर्ष, 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारांचे वर्ष, सहकारांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले गेले 2025. बघा सगळ्या लेटेस्टच्या घडामोडी आहे, लक्षात असू द्या. स्टार पॉइंट करून घ्या, आंतरराष्ट्रीय एक परिषद आहे, बरेचदा तुम्हाला परिषदेवर प्रश्न विचारले जातात, त्या परिषदा महत्त्वाच्या आहे. आंतरराष्ट्रीय कामगार परिषद 2025 जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे पार पडली. आंतरराष्ट्रीय कामगार परिषद, तुम्हाला सरळ प्रश्न येईल, आंतरराष्ट्रीय कामगार परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे, अचूक उत्तर लिहायचं याचं, स्वित्झर्लंड जिनिव्हा, लक्षात असू द्या. त्यानंतर राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषद 2025, राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषद 2025 विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे पार पडली आहे. मित्रांनो सरळ सेवेमध्ये रिपीट हा सुद्धा प्रश्न झालेला आहे, म्हणजे याच्या पहिलेच्या तुम्हाला राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषदा चालू घडामोडीमध्ये आयोगाने विचारलेल्या आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषद 2025 विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे पार पडली आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. पुढचं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, बघा लक्षात घ्या, जागतिक वारसा समितीची 47वी, आता बघा 47वी बैठक पॅरिस फ्रान्स येथे जुलै 2025 मध्ये पार पडली. जागतिक वारसा समितीची बैठक काय असते, जे जगात अमूल्य ठेवा असणाऱ्या काही सांस्कृतिक, काही नैसर्गिक ज्या काही ठिकाणं असतात त्यांना हे जागतिक वारसा समितीमध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जर दिला म्हणला तर याच्या बैठका होत असतील ना, तर याच्या पहिलीची जी बैठक आहे, याच्या पहिलीची बैठक आपली 46वी ही भारतामध्ये पार पडली होती. 47वी बैठक आत्ता ही पॅरिस फ्रान्स येथे पार पडली, त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता लक्षात घ्या, अमेरिकन, आता एक महत्वाचं आहे, लक्षात असू द्या, अमेरिकेने जुलै 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. आणि लक्षात असू द्या, संयुक्त राष्ट्राची स्थापना ही 16 नोव्हेंबर 1945 साली झाली आणि त्याचे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे, लक्षात असणं गरजेचं आहे. यानंतर क्वाड परराष्ट्र मंत्र्याची 10वी बैठक वॉशिंग्टन DC, आता ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भातल्या परिषदा आहे, बैठका आहे, यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेले दिसतात. क्वाड परराष्ट्र मंत्र्याची 10वी बैठक वॉशिंग्टन DC अमेरिका येथे पार पडली. पाकिस्तानने 1 जुलै 2025 रोजी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर 2026 ते 28 या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर निवड करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तसंच 2025 ची मिस वर्ल्ड थायलंडची ओपल सुचता ठरली आहे, हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हा स्टार पॉइंट करून घ्यायचा, शैक्षणिक स्वरूपातली शैक्षणिक घडामोडी संदर्भातला वन लाइनरचा टॉपिक तुम्हाला दिसतोय. साऊथ हेम्प्टन तुम्हाला विद्यापीठ दिसत असेल, साऊथ हेम्प्टन विद्यापीठ, साऊथ हेम्प्टन विद्यापीठ हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या, म्हणजे हे जे आपण युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणतो ना, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, तर या आयोगाच्या 2023च्या नियमानुसार भारतात कॅम्पस सुरू करणारे पहिले परदेशी विद्यापीठ ठरलेले आहे. तुम्हाला विचारतील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार भारतामध्ये पहिले कॅम्पस सुरू करणारे पहिले विद्यापीठ कोणते, हे साऊथ हेम्प्टन विद्यापीठ आहे, लक्षात असू द्या. मग आता एलॉन मस्क तुम्हाला दिसत असेल, तर एलॉन मस्क
यांच्याबद्दल आपण बघतोय, एलॉन मस्क. जुलै 2025 मध्ये त्यांनी एक पार्टी सुरू केली. त्या पार्टीचं नाव लक्षात असू द्या, द अमेरिका पार्टी नावाचा नवीन पक्ष सुरू केला. कोणी? एलॉन मस्क. एलॉन मस्कला तुम्ही ओळखत असाल, जगातला सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, लक्षात असू द्या, एक केरळमधील अलापुझा येथील अर्थकुल पोलीस स्टेशनला इंटरनॅशनल म्हणजे ISO प्रमाणपत्र मिळालेलं आहे, हे लक्षात असू द्या, एक स्टार पॉईंट करून ठेवजा. त्यानंतर बेंगळुरू शहर विद्यापीठाला माजी पंतप्रधान जे होते मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं मागे एक 7-8 महिन्या अगोदर निधन झालं. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बरेचदा एखाद्या शहराला, एखाद्या विद्यापीठाला, एखाद्या रेल्वे स्टेशनला कोणाचं नाव जर देण्यात आलं असेल तर त्यावर 100% काय करतो, आयोग प्रश्न विचारतो. तर बेंगळुरू शहराला बेंगळुरू शहर विद्यापीठाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पहिले भिकारीमुक्त शहर आपण बघतोय, पहिले भिकारीमुक्त शहर मध्य प्रदेशमधील इंदूर हे भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर हे भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे इथं तुम्हाला जेव्हा भारतातलं पहिलं, जगातलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं अशा जर घटना असेल ना, तुम्हाला 100% सांगतो तिथे आयोग काय करतो, प्रश्न विचारतो. मग आता पुढचं बघा, मध्य प्रदेश मधली न्यूज आहे, पुन्हा लक्षात असू द्या. मध्य प्रदेश हे सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणणारे भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे. लक्षात असू द्या, इथं काय म्हटलेलं आहे, स्टार पॉईंट करून ठेवा. मध्य प्रदेश हे सर्व शहरी स्थानिक संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणणारे भारतातले पहिले राज्य ठरले आहे. जेव्हाही आपल्याला भारतातले पहिले राज्य कुठेतरी ठरतं त्यावर प्रश्न असतो, लक्षात असू द्या. आता बघा, भारतीय लोकपालने नवीन त्याचे ब्रीदवाक्य स्वीकारलेलं आहे. ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण, म्हणजे याला इम्पॉवर सिटिझन्स आणि एक्सपोज करप्शन, हे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेलं आहे. लोकपाल जे आहे आपली संस्था आहे, तर त्या लोकपालने नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला विचारतील, नुकतंच लोकपाल संस्थेने या संस्थेचे नवीन ब्रीदवाक्य कुठले आहे, तर तुम्हाला हे ब्रीदवाक्य नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागरीकरण हे विचारलेलं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर सिक्कीम राज्याने, लक्षात असू द्या, सिक्कीम बाबत आपण बघतोय. तर सिक्कीम राज्याने 16 मे 2025 रोजी आपला 50वा स्थापना दिवस साजरा केला. मग तुम्हाला ज्या काही राज्यांच्या, महत्त्वाच्या राज्याच्या याच्या स्थापना सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. शेवटच्या 5 राज्यांच्या स्थापना माहीत पाहिजे. कोणत्या क्रमांकाचं राज्य आहे ते स्थापन झालेलं, त्याचा क्रमांक सुद्धा माहीत तुम्हाला गरजेचं आहे. 25व्या क्रमांकाचं गोवा हे राज्य होतं. तर हा याच्यावर एवढा खूपदा प्रश्न विचारलेला आहे, गोवा राज्य. ठीक आहे. त्यानंतर बघा, सिक्कीम हे 16 मे 1975 रोजी 36व्या घटना दुरुस्तीद्वारे भारताचे 22वे राज्य बनले. म्हणजे सिक्कीम हे 22वे राज्य होते, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि महत्त्वाच्या राज्यांच्या तुम्हाला स्थापना सुद्धा माहीतच पाहिजे. ठीक आहे. आता बघा, मध्य प्रदेश मधली न्यूज आहे, पुन्हा मध्य प्रदेश मधली न्यूज आहे. लक्षात बघा काय म्हणते, तर पंचायत अनुसूचित क्षेत्रांमध्ये विस्तार कायदा 1996, ज्याला आपण म्हणतो पेसा, लागू करण्यात देशात अव्वल राज्य ठरलेलं आहे. कुठलं? मध्य प्रदेश. लक्षात असू द्या, मध्य प्रदेश मधलं न्यूज आहे, लक्षात असू द्या. भारतातील अव्वल राज्य ठरलेलं आहे म्हणजे मध्य प्रदेश. पुढचं बघा, दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली विधानसभा बनणार आहे, लक्षात असू द्या. दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा, पहिली विधानसभा बनलेली आहे. त्याच्यामुळे ही स्टार पॉईंट करून ठेवा. IMP करा हा दिल्लीवाला प्रश्न. ठीक आहे, दिल्लीवाला प्रश्न IMP करून ठेवा. 1 जुलै 2025 रोजी भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्ष पूर्ण झाले. हिची स्थापना 1955 ला करण्यात आली आहे. SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर मुंबईला आहे, लक्षात असू द्या.
मग आता पुढचा तुम्हाला प्रश्न दिसतोय किंवा प्रश्न म्हटल्यापेक्षा पहिलं वन लाइनर तुम्हाला दिसतंय. या वन लाइनर मध्ये मित्रांनो बघा, लक्षात घ्या, तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात येईल. भारताच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये देशात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. थेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये GST संकलनात महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे आणि 101वी घटना दुरुस्ती GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बद्दल 101वी घटना दुरुस्ती आहे. याच्यावर आयोगाने खूपदा प्रश्न विचारलेले आहे, महत्वाचा आहे, IMP करून ठेवा. ठीक आहे. देशातले पहिले गोल्ड मेल्टिंग ATM, आता हे IMP करा बाबा, देशातलं पहिलं म्हटलं तर बघा काय म्हणते. देशातलं पहिलं गोल्ड मेल्टिंग ATM जर पाहिलं तर हैदराबादच्या गोल्ड सिक्का या कंपनीने मे 2025 मध्ये AI वर चालणाऱ्या देशातील पहिल्या गोल्ड मेल्टिंग ATMचे अनावरण केले. तुम्हाला भारतातलं पहिलं गोल्ड ATM हैदराबादमध्ये सुरू करण्यात आलं होतं, याच्यावर प्रश्न आहे. किंवा रेल्वेमध्ये आता एक ATM सुरू करण्यात आलं आहे, पंचवटी नावाची एक्सप्रेस आहे, पंचवटी एक्सप्रेस. या पंचवटी एक्सप्रेसमध्ये पहिलं रेल्वेमधलं ATM सुरू करण्यात आलं. हे मुंबई ते मनमाड दरम्यान धावते. हे तर पहिलं धान्य ATM जर विचारलं तर हे ओडिसामध्ये सुरू करण्यात आलं, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला. सोनाली मिश्रा, IMP करून ठेवा, यांची रेल्वे संरक्षण दलाच्या RPF पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, सोनाली मिश्रा यांची रेल्वे संरक्षण दलाच्या RPF पहिल्या महिला महासंचालक. इथे तुम्हाला महिलांवर संदर्भात आहे, पहिली महिला आहे, त्यामुळे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. सुब्रमण्यम 20 जून 2025 रोजी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली, शिवसुब्रमण्यम. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, 20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. आणि दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त आहे. कितवे? 7वे निवडणूक आयुक्त आहे दिनेश वाघमारे. मग आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994 ला करण्यात आलेली आहे. DN चौधरी हे महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त होते, लक्षात असू द्या. DN चौधरी हे पहिले राज्य निवडणूक आयुक्त होते, लक्षात असू द्या. त्यानंतर नीला सत्यनारायण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या, लक्षात असू द्या. हा पॉइंट तुम्हाला महत्वाचा आहे, गरजेचा आहे, लक्षात असणं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता बघा, पुढचा जर टॉपिक तुम्ही बघितला तुम्हाला असं लक्षात येईल की 27 फेब्रुवारी 2025 रोजी ज्ञानेश कुमार, बघा लक्षात घ्या, ज्ञानेश कुमार यांची 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा एक टॉपिक आहे. आणि ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत, लक्षात घ्या. त्यांचं शिक्षण आहे कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BTech झालेलं आहे. मग राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये निवडणूक आयोगाची कलम ही 324 आहे. याच्यावर प्रश्न विचारला, हा स्टॅटिकचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. हा स्टॅटिकचा प्रश्न आहे, हा न बदलणार आहे. ठीक आहे. पुढचं बघितलं, देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री म्हणून यांनी काय घेतली तर शपथ घेतली, लक्षात असू द्या. महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री म्हणून. मग देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची काय घेतली, शपथ घेतली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, लक्षात असू द्या. पुढचं बघा, फडणवीस हे नागपूरचे 2 वेळा महापौर राहिलेले असून वयाच्या 27व्या वर्षी सर्वात तरुण महापौर राहिलेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस बाबत जर विचारलं तर हे माहिती असणं गरजेचं आहे. 1999 मध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रथमच विधानसभा सदस्य बनले, लक्षात असलं पाहिजे. आता ह्या 2 गोष्टी स्टार पॉइंट करून ठेवा यांच्याबद्दल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. बघा, मुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री होणारे फडणवीस हे पहिले नेते ठरले आहे.
आणि उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे ते पहिलेच नेते ठरलेले आहे. हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. स्टार पॉइंट करून ठेवा. ठीक आहे, चला. दिल्ली विधानसभा जर बघितलं, दिल्ली विधानसभा निवडणूक जर बघितली तर भारतीय जनता पक्षाला 70 पैकी 48 जागा मिळालेल्या आहे. जे दिल्ली विधानसभा निवडणूक झाली 27 वर्षानंतर इथं बीजेपीचं सरकार आलेलं आहे. ठीक आहे, रेखा गुप्ता मुख्यमंत्री बनलेला आहे. आणि आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या, लक्षात असू द्या. ठीक आहे, 70 पैकी 22 जागा आम आदमी पक्षाला मिळाल्या. मग 27 वर्षानंतर भाजपाचं सरकार दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेत झालं. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी, लक्षात घ्या, 20 फेब्रुवारी 2025 रोजी रामलीला मैदानावर शपथ घेतली. रेखा गुप्ता या प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत, लक्षात असू द्या. आणि त्यांचा मतदारसंघ जर तुम्हाला विचारला तर शालिमार बार हा लक्षात असलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे होते यांचा पराभव भाजपाच्या परवेश सिंग यांनी केला, लक्षात असू द्या. आणि दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एकूण 5 महिला आमदार निवडून आल्या, लक्षात असू द्या. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरेचदा आपल्याला सरळ सेवेमध्ये ज्या काही इतर राज्यांच्या विधानसभा झालेल्या आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला जातो. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. रेखा गुप्ता दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत, लक्षात असू द्या. रेखा गुप्ता दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि अतिशी मार्लेना या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. तसंच दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुषमा स्वराज, लक्षात पाहिजे तुम्हाला. दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिल्यात अतिशी मार्लेना. सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. शीला दीक्षित हे तुम्हाला नाव माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, 9 डिसेंबर 2024 रोजी राहुल नार्वेकर, हे दिसतंय तुम्हाला, राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर हे निवड होणारे महाराष्ट्राचे 16वे विधानसभा अध्यक्ष ठरलेले आहे, लक्षात असू द्या. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड होणारे ते दुसरे अध्यक्ष ठरलेले आहे. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल बघतोय. आणि 15वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या जर बघितली तर हे 288 आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, मग आता 15व्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 132 जागा जिंकल्या आणि मतांची टक्केवारी पाहिली तर हे 26.77 आहे, लक्षात असू द्या. दुसऱ्या स्थानावर शिवसेना शिंदेगड 57 जागा मिळवल्या. आणि या 15व्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर विचार केला, सर्वात जास्त मताने निवडून आलेले उमेदवार पाहिले तर काशीराम पावरा, लक्षात असू द्या, काशीराम पावरा. आणि 15व्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी मताने निवडून आलेले उमेदवार पाहिले तर हे मुफ्ती मोहम्मद होत्या, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक पार पडली. त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले, लक्षात असू द्या. आणि अमेरिकेची दर 4 वर्षांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होते. जसं भारतामध्ये जर विचार केला ना तर भारतामध्ये साधारणतः, एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक साधारणतः 5 वर्षांनी निवडणूक होते राष्ट्रपतीची. अमेरिकेमध्ये हे 4 वर्षांनी होते. अमेरिकेची जी संसद आहे या संसदेला काँग्रेस असं म्हटलं जातं. ठीक आहे, चला. अमेरिकेमध्ये फक्त एका व्यक्तीला 2 वेळाच राष्ट्रपती बनता येते, हे एक महत्वाचं आहे. ठीक आहे. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदी निवड होणारे डोनाल्ड ट्रम्प सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे, मित्रांनो लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प बाबत आपण बघतोय, बघा, डोनाल्ड ट्रम्प बद्दल आपण बघत होतो. हे अमेरिकेचे 47वे अध्यक्ष बनले. यापूर्वी ते 45वे अध्यक्ष होते. 46वे अध्यक्ष कोण होते? जो बायडन होते, लक्षात असणं गरजेचं आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला 42 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला याच्यामध्ये निवडणुकीमध्ये 29 जागा मिळालेल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिलेच काय मुख्यमंत्री ठरले. त्यामुळे हा स्टार पॉइंट करून ठेवा, यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे लेक्चर्स आहे आपण इथे थांबूया. हा चालू घडामोडी वनलाइनरचा भाग 1 होता. लवकरच आपले भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असे किमान 10 भाग वनलाइनरचे येणार आहेत. त्यानंतर आपण जीकेची महासंग्राम सिरीज सुरू करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.